श्रेया स्पोर्ट वर्सेस संघाने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्र स्वीकारला आमंत्रित केलाय पेंट संघाला पलनसाठी ओंकार हारपाल या मैदानावर नेहमीच खेळण्यासाठी आसुसलेला असतो. ओंकार आणि सुमित ही सालमी जोडी मैदानात पाहतोय. ओंकारचा खेळ आपण 10वी चषकाला नक्कीच पाहिला. तोच ओंकार हरपाल आलाय सलामीला. चांगला पद्धतीचा खेळ मैदान या ग्राउंडवर ओंकार हरपालने दिलाय. मग कंटर दोस्तीची चॅम्पियन्स ट्रॉफी असो त्याचे ते विजेते राहिलेत, मग 10वी चषक असो त्याचे ते विजेते राहिलेत. आता मात्र स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आणि त्या चषकावर नाव कोरायचं असेल आणि आपला या ग्राउंडवरचा मोठ्या टुर्नामेंटचा दबदबा कायम ठेवायचा ओंकार हरपालला त्या पद्धतीची खेळी करावी लागेल. पण मात्र जे खेळाडू त्यांच्या विरोधात आहेत ते आहेत वरचे म्हणजे इथले स्थानिक संघ आहे आणि तो स्थानिक संघ अशा मोठ्या मोठ्या संघांना नेहमी पराभूत करताना आलाय कारण त्यांच्याकडे इतिहास आहे. इतिहासात अशी पानं रचलीत की त्यांनी एका षटकात मुंबई सारख्या संघाला 2 धावा दिल्या नव्हत्या. ते गोलंदाज होते नरेश पाटील आणि मैदानात आपण पाहतोय पुरुषोत्तम पाटलांचा कॉल येतोय. होते सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन होते यश पाटील. यश पाटील आपला पहिला चेंडू टाकेल ओंकार हरपालला. यश पाटीलचा हा फटका पण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगला पद्धतीचा फटका होता पण चांगला क्षेत्ररक्षण वर्षे संघाकडून पाहायला मिळतोय. केवळ एक धाव घेतली जाते. कृष्णा म्हात्रे त्या तिथं सज्ज आहेत. राज कांबळे मैदानात उतरायचंय म्हणजे उतरायचंय आणि मैदानात आपली फौजफाटा घेऊन मैदानात आलेत. यश पाटीलला आपला कमबॅक आपली गोलंदाजी कशी धारदार आहे दाखवावं लागेल. यासाठी ओळखला जातात. चांगला खोलातला चेंडू कसा टाकतात मी म्हटलं की त्याप्रमाणे ते वागतात. मैदानात तसा चेंडू टाकलाय. सुमित गोल्डन डकचा शिकार होतोय. मिळेल डीजेला संधी. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय टॉम. टॉम म्हटलं की 1 डाऊन पोझिशन आलंय. महत्वाचा फलंदाज असू शकतो पण महत्वाचा गोलंदाजी मार्कवर आहे. नाव यश पाटील. यश पाटीलला दुसऱ्या चेंडूवर मोठं यश मिळालंय. अशीच धारदार गोलंदाजी ओमला यश पाटीलला करावी लागेल. यश पाटील असे ओळखला जातो. यश पाटील एकदा मनाने ठरवलं तशीच गोलंदाजी करत असतो पण मात्र टॉम हा नवीन फलंदाज आलाय. 1 डाऊन पोझिशनला येणारा फलंदाज हा महत्वाचा असतो. 1 डाऊन येणारा फलंदाज हा संघातील मुख्य फलंदाज असतो आणि त्याच्यावर असे जबाबदारी कशी जबाबदारी पार पडेल टॉम पाहावं लागेल. फिल्डिंगचा अंदाज घेतोय. कुठं क्षेत्ररक्षण तैनात केलंय याचा अंदाज घेतोय पण मात्र यश पाटील आपल्या षटकातील तिसरा चेंडू लोअर पुलटास मध्ये सरळ क्षेत्रचा भेद घेणारा आणि म्हटलंय लागापाठची दुसरी विकेट घेतोय. यश पाटीलला मिळते लगातारचा दुसरा यश. मिळेल डीजेला संधी. कारण एका पाठोपाठ एक थर लावतात ते पडतात तसेच हे पडलेत 2 फलंदाज लागोपाठवर. मग सुमित असेल टॉम असेल. टॉम गेला काय टॉम आला काय टॉमनी बॅट नेली काय टॉम बॅट ठेवणार काय न्यायचंय यायचंय एवढंच टॉमला माहित होतं. मैदानात ते काम केलंय. कृष्णा म्हात्रेने काय आपलातून झेल घेतलाय. कौतुक करावं कृष्णाचा पण मात्र गोलंदाजाच्या खात्यावर जाते ही. गोलंदाज आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यश पाटील या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नोंदवेल का पाहावं लागेल. यश पाटील त्यासाठी ओळखला जातो. यश पाटीलची ओळख त्यासाठी आहे. यश पाटील नेहमीच असा परफॉर्मन्स देत असतो पण मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय सूरज. सूरज वरती तळपतोय. सूरज मैदानात आलाय पण मात्र यशला तिसरं यश मिळेल का. या वेळचा हा फटका पाहतोय. क्रिकेटिंग फटका पाहायला मिळतोय. चांगले थ्रो चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते.
काहीसा जकडून ठेवलाय वरसे संघाने. हीच पकड अशी कायम ठेवावं लागेल. मग आम्ही वरसे गावातून काय येतो, वरसे गावाचा दबदबा काय हे दाखवण्याची मुख्य भूमिका असेल वरसेकरांची. हा कोलाट टाकला होता ओंकार. हालपाल चालाक चतुर चाणाक्ष फलंदाज आहे. त्याने ओळखलं की हा खोलातला आहे, त्याला थांबून खेळायचा आहे आणि एक धाव घेतली जाते. चालाक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो ओंकार हालपाल. अगदी संयमी खेळी करते. धावफलकावर धावा येत आहेत 3. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल यश पाटील. यश पाटीलच्या गोलंदाजीला आहे धार, म्हणून तो आहे संघाचा कर्णधार. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू कोलाट टाकला होता. पुन्हा एकदा त्याच धर्तीची गोलंदाजी. एक धाव घेतली, दुसऱ्या धाव घ्यायचं मानस नसेल, धाडस नसेल. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटका अखेर धावफलकावर धावा येतात 4 आणि फलंदाज बाद होतात 2. काही षटक टाकलं, काही गोलंदाजी केली. वरसे संघाकडून ही रणनीती आखताना आपण अनेक वेळा पाहिलेत. मग काळभैरव वरसे संघाचा इतिहास पाहिला तर रामा म्हात्रे असतील, आमचे नरेश पाटील असतील, हेमंत कांबळे असतील, दिनेश कांबळे असतील, यांचा खेळ त्या काळी पाहिला असेल तर ते मुंबईच्या खेळाडूंना सुद्धा म्हणजे विरार, दादर, शिवाजी पार्क इथून येणाऱ्या संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवायचे. टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय आणि त्याच कारणास्तव वरसे संघ मैदानात उतरतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. 3 क्षेत्ररक्षक बाहेर जातील. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ठेवलंय. मात्र स्ट्राईकला येतो सूरज. अजूनही कोणती मोठी फटके कट्टर दोस्ती पेंट संघाने घेतली नाहीयेत आणि त्यांना गोलंदाजी मार्गावर साई पावशे. साई पावशेच्या गोलंदाजीला धार आणायला लागेल. साई पावशेला अशी गोलंदाजी करायला लागेल की फलंदाजाला चाकवावं लागेल, फलंदाजाला पाचवावं लागेल. पण मात्र सूरज आणि ओंकार हरपाल कशी फलंदाजी करतात. हा चेंडू पॉइंट क्षेत्रावरून खेळलाय. हा कडक फटका पाहायला मिळतोय. एक आपलातून स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चौकार. आता चॉईस व्हायला लागतात. तिथं वकील साहेब सांगतात की आम्हाला एक बॉल देईल तो आयोजक त्याच शेड्यूल खेळायला लागायचा. आणि त्या काळी कुठं टाचणी मारलेला पंक्चर बॉल पण नाही आमच्या नशिबी यायचा. तो क्रिकेट वेगळा होता. जो देईल तो बॉल आयोजक देईल तो बॉल. कधी पंक्चर असायचा, कधी काय असायचा. त्या काळी कल्याकांडी जाम चालायचे. पण इथं मात्र प्रत्येक इथं चॉईस केला जातो, प्रत्येक बॉलला चेक केला जातो. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा मात्र इथं सोपा झेल जमिनीला केलाय दान. इथे सूरजला दिलंय जीवनदान. या जीवनदानाचा किती फायदा गेला सूरज पाहायला लागेल. आता आलाय सिक्सर सुप्रीमो. लगा तो छग्गा नाही तो आट्टा. पहिला एमआरआय होता, खन्ना होता. बॅट माग जायची किंवा बसला तर तो असा चाप्पा पायावर किंवा छातीवर उठायचा. असा बॉल वजनचा होता. जवळजवळ ह्या चेंडूपेक्षा त्याचं वजन डबल होतं. आणि त्या काळी 2 किलोच्या वरती बॅट असायची. आता 850, 900 ते 1 किलो मध्येच बॅट येते. म्हणजे एवढा गेम खाली झालाय, म्हणजे एवढा फेवरेट झालाय. कशी पाय तशी बॅट बनली जाते आणि बनवून घेतली जाते. चांगल्या पद्धतीचं षटक आपण हाताळताना पाहतोय. साई साई ज्यासाठी ओळखला जातो नाव आहे साई पावशे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहतोय. इथं डावखुरा फलंदाज ओंकार हारपाला अजून सुरात येत नाही, लयात येत नाही, बारात येत नाही. यावेळचा हा फटका पाहतोय आपण. खेळायचा होता
पण मात्र साईचा चेंडू वेगावर स्वार झालेला साई आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय साई. नक्कीच यश पाटीलला इथं फॉलो करतोय. यश पाटील सारखी गोलंदाजी करतोय आणि म्हणूनच अजूनपर्यंत धावफलकावर धावा येत नाहीये. दुहेरी अंक गाठण्यापासून अजून पेंट संघ दूर आहे. 9 धावा धावफलकावर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथं मात्र ओंकार हारपालचा झेल सोडला. इथं महत्वाची विकेट सोडलंय. सूरज म्हात्रेच्या हातून हा झेल जमिनीला दान होतोय. जर इथं ओंकार हारपाल बाद होत असत तर नक्कीच पेंटच्या गोटात खळबळी मचली असती. पण मात्र जीवनदान झालंय. थोडं खुश झालेत की जीवनदान कोणाला मिळालंय. ओंकार हारपालला जीवनदान मिळाल्यानंतर ओंकार हारपाल मैदानात आग ओकणारी फलंदाजी करत असतो. ओंकार हारपाल तशीच फलंदाजी करेल का, प्रश्नचिन्ह. हे त्याचं लक्की मैदान आहे. पण मात्र इथं पुन्हा एकदा दुसरा जीवनदान मिळतोय. राज पाटील, राज कांबळेच्या हातामध्ये चेंडू आला होता. काहीसा नाराज आहे बॅटवर ओंकार हारपाल. आता मात्र SD ची बॅट घ्यावी लागेल. सिद्धेश दंत SD बँड ब्रँड निर्भय कलर त्यांनी गुलाबी घेतला. आता आता मात्र गुलाबी बॅट घेतले. मग नक्कीच आपल्याला गुलाबी साडी आणि गुलाबी ते गाणं DJ मास्टर ऐकवेल. पण मात्र गुलाबी खेळ होईल का पेंट संघाचा, पाहावं लागेल. चांगल्यापर्यंत जपडून ठेवले. 2 चान्स निर्माण झाले होते. 3 चान्स टोटल मिस केलेत वर्षे संघाने. राज कांबळे, सूरज म्हात्रे आणि यश पाटील या 3 स्टार कडून कॅच सुटल्यात. या जीवनाचा फायदा आता नक्कीच सूरजला आणि ओंकार हारपालला घ्यावा लागेल. गोलंदाजीवर कर पुन्हा एकदा यश पाटील. डावखुरा फलंदाज ओंकार हारपालला जीवदानाचा फायदा किती घेईल. 2 जीवदान तर मिळालेत. या वेळचा हा चेंडू नो बॉल पाहतोय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अतिदक्ष पंच आपण पाहतोय. नो चेंडू आलाय. प्री हिट आलाय. एकूण 3 धावा या बोनसच्या रूपात आल्यात. इथं बोनस नको होता, तो बोनस दिलाय वर्षे संघाने. बोनस किती महत्वाचा असतो. या वेळचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू होता. त्यावर कुठली फ्री हिट धाव देत नाही आहेत यश पाटील. कारण मागाशी क्षेत्ररक्षणाची चूक झाली होती. त्याच कारणास्तव त्याला दंडित केलं होतं. पण मात्र आपल्या सहकार्याची चूक झाकून घ्यायचं काम नक्की यश पाटील करतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळतोय. 14 धावा धावफलकावर. धावांचा ब्रेक लावलाय. धावांना रोख लावलाय. चांगल्या पद्धतीचा आपण खेळ वर्षे संघाकडून पाहतोय. पुन्हा एकदा नो चेंडू आणि हा खरा बोनस पाहायला मिळतोय. एका षटकातला लगातारचा दुसरा नो आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा धावा ह्या बोनसच्या रूपात आल्यात पेंट संघाच्या गोट्यात.
अतिरिक्त 7 धावा 8 धावा आहे चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. प्रीहिटचा चेंडू मॅगी बनणे मी 2 मिनिट लागते पण मात्र मॅगी ज्या 2 मिनिटात काहीतरी करामत करायला पाहिजे होती ती मॅगी करत नाहीये. मॅगीला जकडून ठेवला यश पाटील गोलंदाज. 2 चेंडू झालेत आपल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळचा वेगावर स्वार झालेला स्टंपचा वेध घेणारा पण थोडीशी खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय साई पावशेकडून पण मात्र कुठली अतिरिक्त धाव घेत नाहीये. त्याच कारणास्तव धावा स्थिरावलेली आहे. अर्थात एक धाव घेतली आहे. ओंकार हारपा स्ट्राईकवर आहे. 20 धावा धावफलकावर. या 20 धावा कमी पडतील पेंट सांगायला त्यासाठी धावा वाढवायला लागतील. त्यासाठी ओंकार हारपाल ओळखला जातो का पाहावं लागेल. इथं केवळ एक आणि एकच धाव घ्यायला लागेल. बघा क्रिकेटचा सलमान त्या बॅटला पाय लागला बॅटला नमस्कार केला कारण ज्याच्या हातून आपण नेहमी खेळ करत असतो ती हातातला हत्यार आहे आणि त्या हत्याराला हात पाय लागल्यानंतर हात जोडणं ही आहे संस्कृती आणि ती संस्कृती जतन करतो यश पाटील. यश पाटील आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकेल. यावेळेला आधीच मनसुबा केला होता आधीच घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न होता. इथं यश पाटीलने ओळखला आणि त्याच धर्तीवर गोलंदाजी केली. फलंदाजाला कोणती जागा नाही आहे तर त्याची जागा कुठे आहे कशा पद्धतीचा चेंडू टाकायचा यश पाटीलला माहित आहे. यश पाटील त्यासाठी ओळखला जातो. धाव फलकावाला आकार येत नाही फक्त धाव फलकावर धावा येतात त्या 22. 17 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18वा चेंडू कशा पद्धतीने ओंकार हारपाल त्याचा सामना करेल. यावेळेला ओंकार हारपाल सलमान पूर्व ढकलून काढतो. एक धाव घेणार. धावफलकावर होईल थोडासा बदल. धावफलकावर धावा येतील त्या 23 षटक क्रमांक होईल तिसरा समाप्त. 3 षटका अखेर धावफलकावर धावा होतात त्या 2-23. मैदानात पाण्याची व्यवस्था करायची आहे. त्या दरम्यान आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर गीत. ज्यासाठी ओळखला जातो ओंकार हारपाल पण मात्र त्या परीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे. थोडंसं रसिक प्रेक्षकांना केले नाराज पण मात्र ही जमेची बाजू आहे. आपण पाहतो श्रेया स्पोर्ट वर्षे संघाची आणि ही महत्वाची बाजू सांभाळून धरायला लागेल कृष्णा म्हात्रे याला. कृष्णा म्हात्रे आपला नॅचरल गेम कशा पद्धतीने साकारेल पाहावं लागेल. ओंकार हारपाल रिषभ पंत म्हणलं जातं त्याला पेंटचा पण यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय काय सुरेख गोलंदाजी कृष्णा याची. जणू काही ओंकार हारपालचा अभ्यास करून श्रेया स्पोर्ट वर्षे मैदानात आलाय की ओंकार हारपालचे रात्रभर व्हिडिओ बघितलेत की ओंकार हारपालला कशी गोलंदाजी करायची ओंकार हारपालला कसा चेंडू टाकायचा पण ओंकार हारपालला कसा पद्धतीचा ब्लॉक चेंडू टाकायचा
ब्रह्मास्त्र ओंकार हरपाल सारखा रिषभ पंतला जकडून ठेवलाय. कौतुक करावं लागेल श्रेया स्पोर्ट वर्षे संघाचा. जेवढं कौतुक कमी होईल माझ्या मते असं त्यांना वाटतंय, कारण चांगल्या पद्धतीने जकडून ठेवलाय. 24 धावा धाव फलकावर. या 24 धावा कमी पडतील पेंट संघाला. पेंट संघाच्या वाटेला अजूनही 10 चेंडू आहेत. या 10 चेंडूत किती धावा जोडतात हे पाहावं लागेल. सूरजला जीवनाचा फायदा मिळालाय. सूरज कशा पद्धतीची खेळी करेल. यावेळचा हा फटका शतरक्षाला वेध घेणारा, मात्र इथं सोडलाय झेल. पुन्हा एकदा एकच धाव. जरा क्षेत्ररक्षण खराब झालंय. 7 धावा अशाच दिल्यात. कॅल्क्युलेशन कसं आहे, कौतुक करायला लागेल. या पेंट संघाच्या 7 धावा फुकट आल्यात. नोच्या त्यात 8 धावा फुकट आल्यात. मग पेंट संघाने केलंय काय मैदानात? पेंट संघाकडून जो अपेक्षित खेळ आहे तो अजून झालाय नाही आहे. धावा वर्षे संघाने दान केल्यात. अजूनही ओंकार हरपाल सारखा फलंदाज मैदानात एकही मोठा फटका खेळलाय नाही आहे. पुन्हा एकदा एकच धाव जकडून ठेवलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय वर्षे संघाकडून. पाहतोय वर्षे संघ श्रेया स्पोर्ट्स राकेश पडवळ यांचा संघ आपण पाहतोय. चांगल्या पद्धती संघाची गाव ग्रामीण संघाची निवड केली आहे. भरपूर वेळा मोठे मोठे संघ आणतात, पण मात्र आज ग्रामीण संघावर त्यांनी भरोसा दाखवलाय. आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते की कृष्णा म्हात्रे काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडूत केवळ 3 धावा आपल्या संघाला चांगली आणि साजेशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. यावेळचा हा शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवलाय, पण मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एकच धावेवर समाधान मागितलं. दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस आणि इथं मात्र सूरजला माघारी परतावं लागतंय. कृष्णाला रानडच्या स्वरूपात ही विकेट जरी भेटली असेल तरी ती त्याच्या खात्यावर जाणार नाही. 4 धाव देऊन एक फलंदाज बाद केले. चांगलं शतक आपण पाहिलं. मिळेल डीजेला संधी. नवीन फलंदाज हर्षल मैदानात येतोय. विनंती असेल वेद 11 तात्पूर संघ आणि विनंती असेल अक्की एंटरप्राइजेस या. आपण 27 धावा फक्त झाल्या. 24 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा आल्या. शेवटचा ओव्हर स्लॉग वर. या ओव्हर मध्ये हल्ला चढवावा लागेल, पण मात्र संघाचा तारणहार संघाचा कणा म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातो तो राज कांबळे ते गोलंदाजीला. अनुभव भरपूर आहे क्रिकेटचा आणि त्याने भरपूर काही केलंय मैदानात. त्याला ते सिद्ध करावं लागेल. राज कांबळे हा पहिला चेंडू. एक धाव घेतली. दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस होईल का? इथं दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण होत आहे. थोडासा प्रेशर आला आणि त्याच प्रेशरचं परिवर्तन दुसऱ्या धावेत करताना पाहिलंय. यश पाटील थोडा फंबल झाला. त्याच कारणास्तव 2 धावा धाव फलक पाहता. धाव फलक होते तो 29. काही सज्जाकडून ठेवलाय पेंट संघाला. एकही ओंकार हरपाल ज्या खेळीसाठी ओळखला जातो तो एकही फटका ओंकार हरपालच्या बॅटीतून आला नाही. आपण पाहिला तर दावीड चषकाला हो मिकिनीच्या साथीने त्यांनी धुमाकूळ घातला होता. तो धुमाकूळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? यावेळचा हा सुरेख झेल पाहायला मिळतोय. झेल सुरेख आहे. अतिशय सुरेख झेल आहे. सुरेख झेल आहे. नो डाऊट. इज अ कॅच आउट. तिसऱ्या अंपलकडे दाद घेतली जाईल.
राम हाले सर आपण पाहतोय तिसऱ्या अंपरची मदत घेतली जाईल. सीमारेषे नजीक चेक केलं जाईल जीटी स्पोर्टच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी. दुधात किती पाणी टाका राजहंस फक्त दूधच पितो आणि पाणी तसंच राहतं. मैदानात तसाच जीटी स्पोर्टची क्लॅरिटी पाहतोय आपण. पाच कॅच सुटलेली एक महत्वाची धरलंय. तिसरा पण इथं ते हंपरला रेपर केलाय. महत्वाचा कॅच असेल ओंकार हरपालचा. ओंकार हरपालच्या रिॲक्शन आपण पाहतोय मैदानात. थोडा वस्तू स्वतःवर नाराज आहे कारण ज्या खेळीसाठी ओंकार हरपाल पहिल्या षटकापासून तो मैदानात पण एकही मोठा फटका त्याच्या बॅटीतून आला नाही. हा सीमारेषे नदीक वेध घेणारा म्हणता क्षेत्ररक्षक मध्ये आलाय. झेल सुद्धा घेतलाय पण झेलचं रिॲक्शन काय. चांगल्या पद्धतीचा झेल, चांगल्या पद्धतीचा बॅलन्स आणि इथं ओंकार हरपालला माघारी परतावं लागतंय. चांगल्या पद्धतीचा झेल आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानात येतोय सुयशला यश संपादन करायला लागेल आपल्या संघासाठी, पेंट संघासाठी. कारण ओंकार हरपालच्या आतून बॅटिंग मधून धावा येत नव्हत्या. त्यानंतर मात्र मैदानात चेंज झालाय. हा चेंज पेंट संघासाठी फायद्याचा ठरू शकेल का पाहावं लागेल. फायद्याचा ठरेल का याचा प्रत्युत्तर पाहिला चेंडूवर पण मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. केवळ एकच धाव. इथे फलंदाज प्रेशर घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. 30 धावा धावफलकावर जकडून ठेवलाय वरसे संघाने. पेंट सारख्या बलाढ्य संघाला कौतुका लागेल. राज कांबळेचा कौतुका लागेल. कृष्णा मात्रेचा कौतुका लागेल. यश पाटीलचा आणि कौतुका लागेल साई पावशेचं. काय गोलंदाजी केली यावेळचा. हा फटका आपण पाहतोय. या इनिंगचा पहिला षटकार येतोय. परेश पारकरला भेटायला गेला चेंडू. कौतुक असेल. या षटकाराने धावा आल्यात. मैदानात बदल झाला. बदल हा पेंट संघासाठी आलाय. मिळेल डीला संधी.
राज कांबळे कशा पद्धतीने आपल्या षटकाची सांगता करेल आणि कशा परीने श्रेयस याच्यावर तडाखा चढवेल, पण इथं घेतलाय जेल आणि याचा फलंदाज सुद्धा केलाय खम समाप्त. खेळ षटक संपलाय. 5 षटकाच्या निर्धारित फक्त धाव फलकावर धावा आल्यात त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान असेल. हे माफक आव्हान पेलताना कशी रणनीती आखतोय वरचे संघ पाहायला लागेल. मैदानात काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रात ऐकूया इम्रान बुखारी यांचा आवाज. स्वर वैद्य, इनका भी तहे दिल से आभार. हमारी आवाज संकेत जी पवार, इन्होंने सिंगिंग किया हुआ सुड़कोलीचा बुलंद आवाज. और जरूर ताजपुर गांव से बिलोंग करने वाले हमारे सहकारी अभी अभी अपने आवाज सुना हमारे गुरुवर्य रोहा के मास्टरमाइंड सम्माननीय तुषार जी शिंदे सर. इसके बाद होने वाला मुकाबला वेद 11 ताजपुर विपक्ष बीरवाड़ी. दोनों टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं. अक्की इंटरप्राइजेस बीरवाड़ी, अक्की इंटरप्राइजेस कोलाड़. बोथ कैप्टन्स से गुजारिश है प्रेजेंटेशन बॉक्स में सम्माननीय आदरणीय सन्माननीय सचिनजी भोसले सरांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. ऐनगर ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय सचिनजी भोसले साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. तिथे अक्की इंटरप्राइजेस कोलाड आपण पाल त्यांच्या समवेत वेद 11 ताजपुर. तो बोथ कैप्टन्स आई रिक्वेस्ट फॉर यू. वेद 11 ताजपुर, आज वेद 11 ताजपुर टीम का बारे में कहा जाएगा ना सर, तो जरूर ऋतिक जावड़े, भूषण जावड़े, ऋषिकेश जावड़े, अलीबाग दमदार प्रीमियर लीग हो, पीएनपी चषक हो, अलीबाग प्रीमियर लीग हो, सभी मैचों में तहे दिल से शानदार परफॉर्मन्स दिखना आले. वेद 11 ताजपुर संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय एनगर गावातले सरपंच सन्माननीय सचिनजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. विनंती आहे वेद 11 ताजपुर संघाचे कर्णधार ऋषिकेश, ऋतिक, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. ऋतिक जावरे, तर टॉस साठी त्वरित संपर्क साधा. नक्कीच मॅच सुद्धा थांबले आणि आमचे मान्यवर सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबलेत. विनंती आहे ऋतिक जावरे
त्वरित कॉम बॉक्स मध्ये या. लेट्स प्ले. मैच इज ऑन. ऑफिशियल अंपायर का इशारा. स्ट्राइक पे बल्लेबाज सूरज म्हात्रे, नॉन स्ट्राइक पर राज कांबले. गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे. पहला ओवर लेकर आते हुए कुणाल गेंदबाजी के लिए आते हुए. कट्टर दोस्ती ग्रुप स्पॉन्सर हम देख रहे पेन टीम. इस बार पहली गेंद लेग स्टंप के बाहर. ऑफिशियल अंपायर का इशारा. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए. एक तो पहले से अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ, क्योंकि 37 रन जो बनाए हैं इस इनिंग में भूषण जावरे यहां पर आ चुके हैं. उनका स्वागत है टॉस प्रेजेंटेशन बॉक्स में. एनगर गांव के सरपंच सम्मानीय सचिन जी भोसले सर, इनके शुभ हाथों से टॉस का बॉस किया जा रहा है. और हाँ, इस बार फिर से एक बार फ्लिक किया है. लॉन्ग स्टॉप बिहाइंड द विकेट. गेंद ट्रैवल होती हुई. अच्छी फील्डिंग. जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. इस 2 रनों के साथ हमारे मास्टरमाइंड तुषार जी शिंदे सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3 स्कोर कार्ड पर आते हुए. प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस होने जा रहा है. बहुत कैप्टन्स वहां पर तशरीफ है. इनगर गांव के सरपंच सम्मानीय सचिन जी भोसले साहब, इनके शुभ हाथों से टॉस विन बाय अक्की इंटरप्राइजेस कोलाड. डिसीजन क्या है? ऑन द टॉस चूज टू फील्ड. थैंक यू सो मच. तो जरूर अक्की इंटरप्राइजेस कोलाड टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाफा लिया है. दावत दी बल्लेबाजी करने के लिए वेद 11 ताजपुर टीम को. एक बड़ा बैटल, बड़ा संघर्ष इस मैच के बाद होगा. दर्शकों से गुजारिश है कहीं मत जाइए. कुणाल की गेंद. इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास. गेंदबाज की सराहना करनी होगी. एक तेज तर्रार गेंदबाज है. P1 पावर प्ले के षटक में पहले स्पेल में गेंदबाजी करते हुए कुणाल. पहली गेंद थोड़ी सी वाइड डाली थी, उसके बाद शानदार गेंदबाजी करते हुए डॉट गेंद जाती हुई. फिर से एक बार कुणाल स्कोर कार्ड पर. स्कोर जब पहुंचे 3 रन. इस बार ओवर पिच किस्म की गेंद. ऑन ड्राइव किया मिड ऑन में. फील्डर है. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 4 रन. धीमे धीमे से बढ़ता हुआ ये रन टोटल जबकि यहां पर प्राप्त करना है तो रन को जरूर प्राप्त करना है. 30 गेंदे और जीतने के लिए हमारे गुण लेखक तुषार जी शिंदे सर बतलाते हुए 37 रनों का जो टारगेट सेट किया है, इस लक्ष्य को पार करने में क्या कामयाब होगी इस श्रेया स्पोर्ट्स वर्से. फिर से एक बार कुणाल बॉलिंग मार्क पर. न्यू बैटर मैदान पर. स्ट्राइक पर पहली बार मौका राज कांबले. इस बार देखिए पैडल स्वीप करने का प्रयास था. मिड ऑन में खेल दिया. मिड विकेट में फील्डर फील्ड करेंगे. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचे 5 रन. हर एक गेंद के ऊपर रन प्राप्त करने का प्रयास करने की कोशिश जारी है. बुलबुल के पैरों में बाज नहीं होते. कमजोर और बुजदिलों के दिलों में राज नहीं होते. जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते. तो जरूर यहां पर अगर ताज प्राप्त करना है तो रन पहले बनाने हैं, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं. हमको सिर्फ क्रिकेट में रन चाहिए. इस बार जरूर ऑन ड्राइव खेल दिया है. लॉन्ग ऑन में फील्डर है. अच्छी फील्डिंग. इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव. गुरुवर्य मास्टरमाइंड तुषार जी शिंदे सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 6 रन. पहला और प्रगति पर. 37 रनों का टारगेट सेट किया. एक सम्मानजनक स्कोर यहां पर खड़ा किया है, पर इस रनों की बौछार में बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है. इस बार फिर से जड़ में डालने की कोशिश. सेटिंग यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया राज कांबले. आज हमें इन फॉर्म बल्लेबाज दिखाई देते हुए. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है महेंद्र सिंह धोनी जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर. एक ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 24 गेंदे 30 रनों की आवश्यकता है. बचे हुए 24 गेंदे 30 रनों को प्राप्त करना है, तो जरूर यहां पर हर एक गेंद के ऊपर स्ट्रोक आना जरूरी है. वेद 11 ताजपुर टीम विपक्ष अक्की इंटरप्राइजेस कोलाड. ये दोनों टीम के दरमियान इसके बाद होने वाला क्रिकेट का महासंग्राम स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025. टीम मीटिंग ना ले, जल्द से जल्द मैच शुरू किया जाए, क्योंकि और काफी मैचेस खिलवाने हैं. हम देखते खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से सभी दर्शक लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. उसी साथों साथ स्वरवेद ऑडियो डीजे ये भी यहां पर आज इंटरटेनमेंट करते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत. हमारे कैमरामैन परेशी पालकर
और उनकी पूरी टीम और डीजे ऑपरेटर पारस, इनका भी तहे दिल से आभार। एक ओवर की समाप्ति के बाद 7 रन बचे हुए, 24 गेंदे, 30 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज रमाकांत शर्मा, गेंदबाजी के लिए आते हुए। रमाकांत शर्मा को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया। स्ट्राइक पे राज कांबले, नॉन स्ट्राइक पे सूरज मात्रे। ओहो, इस बार फुल टॉस गेंद पैड और पीठ के बीच खेलने का प्रयास था। राज कांबले इस स्ट्रोक काफी बढ़िया खेलते हैं, अच्छी तरह से एग्जीक्यूट करते हैं, जिसे कहा जाता है गेंद शरण में, और उसको 1 रन से प्राप्त करते हुए 8 रन स्कोर कार्ड पर। रविंद्र जडेजा जर्सी नंबर 8 स्कोर कार्ड पर आते हुए। रमाकांत शर्मा गेंदबाजी के लिए पहली गेंद जड़ में डालने की कोशिश, शरण में डालने की कोशिश की थी और उसके ऊपर पैडल स्वीप करने का प्रयास किया था। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की। स्ट्राइक पर बल्लेबाज सूरज मात्रे। इस बार मिडल ऑफ द बैट ऑन ड्राइव किया है, मिड ऑन में फील्डर है। जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। आंखों ही आंखों में इशारा किया और 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है मास्टर ब्लास्टर सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए। 10 रन स्कोर कार्ड पर 37 रनों की टारगेट सेट किया, 27 रनों की आवश्यकता है। इस बार फिर से देखिए गैप ढूंढने का प्रयास, बल्ले जिस तरह से गेंद आई, बल्ले का फ्लो खोला, बिहाइंड द थर्ड मैन, गेंद बाउंड्री लाइन के पार आता है, शानदार दर्जेदार चौकार। पर इस गेंद के ऊपर दाहिना होते हुए गेंद सीमा पार चौकार। चौबे की सहायता से स्कोर जा पहुंचा है संजू सैमसन, जर्सी नंबर 14 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए। इस बार फिर से जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है सूरज मात्रे बैटर ने। 1 रन के साथ भुवनेश्वर कुमार, जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर लगते हुए। भी 22 रनों की आवश्यकता है। शानदार शुरुआत यहां पर विदाउट लॉस, साझेदारी बिल्ड करते हुए दोनों बैटर। श्रेया स्पोर्ट्स वर्सेस टीम की जानिब से इस मैच में रमाकांत शर्मा जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने का प्रयास कर रहे, कोशिश जारी है। इस बार फिर से देखिए छोटे कद के खिलाड़ी है राज कांबले, गैप ढूंढने का प्रयास किया था, फ्लाई स्लीप में खेलने का प्रयास, वहां पर फील्डर थे शॉट का कवर पॉइंट में। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है हमारे गुरुवर्य तुषार जी शिंदे सर बतलाते हुए 16 रन। मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16 स्कोर कार्ड पर, दूसरा और जारी होता हुआ। रमाकांत शर्मा की आखिरी गेंद मिड ऑन में खेल दिया है, अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल भी। जब तक फील करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल किया है। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन, 17 रन स्कोर कार्ड पर। 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन बचे हुए, 18 गेंदे और 20 रनों की आवश्यकता। 18 गेंदे 20 रन, इक्वेशन जरूर यहां पर चेंज हुआ है और सबसे महत्वपूर्ण बात अभी भी साझेदारी यहां पर बिल्ड करने में कामयाब होते हुए दोनों बैटर सूरज मात्रे और राज कांबले। पहले ओवर में हमारे गुण लेखक तुषार जी शिंदे सर गुरुवर्य मास्टरमाइंड बतलाते हुए पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 10 रन, कुल मिलाकर 17 रन बचे हुए। 18 गेंदे 20 रनों की आवश्यकता है। ये दोनों बैटर के ऊपर पूरी जवाबदारी है, पर क्या इस मैच में इस लक्ष्य को पार करने में कामयाब होंगे? गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे निजी पहला टीम की ओर से। फिर से एक बार गेंदबाजी के लिए कुणाल, निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए कुणाल। कट्टर दोस्ती ग्रुप पुरस्कृत हम देख रहे पेन टीम आज इस मैदान पर संघर्ष करते हुए दिखाई दे रही है। रनों को जरूर कम बनाने का प्रयास किया था, पर गेंदबाजी में डिपेंड करना है, क्योंकि कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो गया पलटवार, पर इस बार करना है इस प्रतियोगिता में कमबैक। कुणाल गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर श्रेया स्पोर्ट्स वर्से की जानिब से बल्लेबाज सूरज मात्रे, नॉन स्ट्राइक पर राज कांबले। कुणाल गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे, अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार।
इस बार फुल टॉस गेंद, फुल टॉस वसूल करने का प्रयास, बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा के बार। गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापना तू सीक्रेट हो, तोहफा कबूल करो। क्रिकेट की परिभाषा में 17 अशुभ अंक माना जाता है और वही 17 का खतरा गेंदबाज कुणाल के ऊपर मंडराता हुआ छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 23 रन 23 स्कोर कार्ड पर आते हुए 14 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर छक्का लगाकर दबाव डालते हुए यहां पर बल्लेबाज गेंदबाज के ऊपर। इस बार लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया, काउ कॉर्नर में फील्डर है, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 24 रन 24। इसके बाद होने वाला मुकाबला अक्की इंटरप्राइजेस कोलाड विपक्ष वेद 11 ताजपुर। अक्की इंटरप्राइजेस कोलाड टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुसाफा लिया, दावत दी बल्लेबाजी करने के लिए वेद 11 ताजपुर टीम को। स्कोर जा पहुंचा है 24 रन। 13 रनों की आवश्यकता। फिर से एक बार देखिए, एक ही कॉपी बुक स्टाइल में खेलने का प्रयास कर रहे बल्लेबाज राज कामले, पर सूरज मात्रे उन्हें अच्छी साझेदारी देते हुए इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर। चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए 12 रनों की आवश्यकता है। थोड़ा सा संत गति से यह मैच, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए पेन टीम ने थोड़ा सा नाराज किया, 30 गेंदों में 36 रन बनाए और 37 रनों का आह्वान खड़ा किया है। इस बार फिर से बड़ा गैप, सुई की धागे के ऊपर ये गैप ढूंढने का प्रयास करते हुए सूरज मात्रे ऑन द फायर। गेंद सीमा पर, स्वरवेद ऑडियो डीजे को मिलता हुआ ये मौका। थैंक यू डीजे मास्टर। जरूर कुणाल मोरे हमारे गुणलेखक यहां पर आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। रोहा के विराट कोहली। इस बार तेज तर्रार गेंद कुणाल के द्वारा, गेंद शानदार गेंद आई, बल्लेबाज पिकअप ना कर सके, गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए, डॉट गेंद जाती हुई। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। फिर से एक बार गेंदबाजी को मोर्चे को संभालेंगे कुणाल। इस बार अच्छा स्ट्रोक एग्जिट किया मिड ऑफ में, फील्डर है, जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है कुणाल मोरे, हमें बतलाते हुए स्कोर कार्ड पर 30 रन 30। बचे हुए 12 गेंदे, 7 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 7 रन, 7-12 जमीन का हमने सुना था, पर यहां पर इक्वेशन अलग है। 12 गेंदे हैं और 7 रनों की आवश्यकता है, पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। तब तक सुनते हैं स्वरवेद डीजे। ऑफिशियल अंपायर का इशारा, बैटिंग पावर प्ले। यस, यहां पर बैटिंग पावर प्ले लेते हुए 12 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। 7-12 का इक्वेशन यहां पर मैदान पर है। सलामी वीर बैटर प्रारंभिक बल्लेबाज सूरज मात्रे और उनका साथ देते हुए राज कामले, और गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे। चौथा ओवर लेकर आते हुए पेन की जानिब से गेंदबाज दीप। आज दीप को इस प्रकाश की तरह चमकना होगा, अंधकार से तिमिर से अंधकार से प्रकाश के पास ले जाना है, तो जरूर दीप को चमकना होगा। 12 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। ऐसे स्पोर्ट्स वर्ष से, सॉरी श्रेया स्पोर्ट्स वर्ष से यहां पर बैटिंग करते हुए
12 गेंदें 7 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पे सूरज महात्रे, नॉन स्ट्राइक पे राज कांबळे। गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज दीप। अगर दीप ने इस मैच में मेडन ओवर या विकेट प्राप्त की है तो इक्वेशन चेंज होगा, पर क्या ये देने में कामयाब होंगे? ये प्रारंभिक बल्लेबाज है। शानदार गेंद, पहली गेंद देखिए, डॉट गेंद जाती हुई। कमाल की गेंदबाजी ओमकार हरपाल, विकेट कीपर के दस्तानों में। आज ओमकार हरपाल टेनिस क्रिकेट में बड़ा नाम लिया जाता है, पर जिस नाम के लिए जाने जाते हैं उस पर थोड़ा सा नाराज करते हुए गेंदबाज दीप। फिर से एक बार दीप, काफी लंबा रनअप। इस बार ये देखिए, सूरज मात्रे के स्लॉट में आती हुई गेंद। तुम्हारा नाम दीप है तो मैं भी सूरज हूं जो धूप की तरह चमकता हूं, और आज चमके हैं। स्वेयर विद ऑडियो डीजे को मौका। एक रनों की आवश्यकता है। इस बार अच्छा गैप ढूंढने का प्रयास, और ये विजयी फटका जरूर यहां पर टीम श्रेया स्पोर्ट्स वर्ल्ड से मैच जीतते हुए दोस्ती ग्रुप, कट्टर दोस्ती ग्रुप पेन टीम अपने इस प्रतियोगिता में सहभाग लिया, भाग लिया। आपका तहे दिल से अभिनंदन, आभार व्यक्त करता हूं। और फिर से एक बार एक नया मैच आपके सामने होगा। स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 इस प्रतियोगिता में ग्रामीण धमाका, और इस ग्रामीण धमाके में अक्की इंटरप्राइजेस कोलाड विपक्ष टीम है वेद 11 ताजपुर। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि अपना रिप्रेजेंटेटिव कॉम बॉक्स में भेजिए, और कई मत जाइए, सुनते रहिए। एक बड़ा आवाज